नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत केलं आणि बघलंय तर पप्पा आकडे गोणीयेंका करकरावून बांधित होते, कारण गोणीये पाठवचे होते गावात। झंबुराच्या घराकडे गेलाय आणि बघलंय तर झंबुरा नुकताच झोपेतून उठलेला। मग वाईट त्याची कळ काढली आणि वहिनीकडे कॅमेरा फिरवल्याबरोबर वहिनीन तुमका सगळ्यांका हाय केल्यान। आकडे मामाची धांदल चाललेली, कारण मामान सुके मासे खळ्यात सुकाक घातलेले आणि त्याच्यात मुंगळे घुसले। मी आपलं सुजय का घेऊन अकडे टाइमपास करीत बसलेलोय। तुंग्यार जाता जाता माका गौरी गावला। गौरी हाय केल्याबरोबर गौरीन पोजी मारूक घेतल्यान। आकडे बारके पोरगे क्रिकेट खेळ होते म्हणून मी तकडे पंच म्हणून उभं रावलंय। तेवढ्यात नाव स्टंप उडवल्यान। मी म्हटलं अरे वा, काय बॉलिंग करतोस तू, आमच्या खळ्यात तुका नक्की नेऊ गोयो। घराकडे येल्याबरोबर झंबुरा घराकडे येईल आणि आज काय विषय घेऊन इला आता बघा। काय बघायला आली आहे? घुंगूची नवरी। अरे माझी नवरी कुठे आहे? कुठे आहे? काय बोलू आता झंबुराच भाव चाळला। जेवची वेळ झाल्यावर मी गेलोय जेवणात आज चपाती, वाईटसो मासो आणि कवटाची बुर्जी सुद्धा होती। येवा तुम्ही सुद्धा जेव। तीनसांचो खळ्यात जाऊन बघले तर आज परत एकदा क्रिकेट वरसून यांच्यामध्ये झालो किलेस। मोठू आज वजनदार व्यक्तिमत्व इलो, तरी सुद्धा कोणाचं ऐकत नव्हते। सगळेजण नुसते किलेस करण्यात बिझी होते। 8 वाजल्याबरोबर मी गेलोय तुंग्यावरती तुंगागाव गोविंदा पथकाचा सराव शुभारंभ बघू। गोविंदा पथकातले सगळे बाळगोपाळ तुंगागाव मधल्या सगळ्या देवांच्या भेटींका निघालेले। जल्लोष करून झाल्यावर दहीहंडी सरावाक झाली सुरुवात। पहिल्याच दिवशी 6 तारांचो मानवी मनोरंजन रचण्यामध्ये यशस्वी ठरले। लवकरच 2025 मध्ये तुमची स्वप्नपूर्ती पूर्ण हो, अशी म्युझिशियन गणेश फॅमिली तर्फे तुमका खूप खूप शुभेच्छा आणि आई गावदेवी चरणाशी प्रार्थना। तकडेसून घराकडे येईल आणि मग म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला। आम्ही भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये। तवसर देवा काळजी।